अतुल सावेजी ज्यावेळेस या विभागाचे मंत्री झाले मागच्या 1 वर्षापासून सातत्याने ओबीसी समाज महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ते करतात आहे। अनेक योजना त्यांनी आणलेल्या आहेत आणि जे 36 हॉस्टेलची माननीय फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते 2018 मध्ये त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती ते पूर्ण करण्याचं काम अतुल सावेजींनी केलेलं आहे। आणि 72 हॉस्टेलचा जो त्यानंतर विजय वडेट्टीवार जे मंत्री झाले त्यांनी 72 हॉस्टेलचं सांगितलं होतं पण ते त्यावेळेस झाले नव्हते। पण ते आज जवळपास 62 किंवा 65 हॉस्टेल सुरू करण्याचं काम अतुल साहेबांनी केलेलं प्रत्येक जिल्ह्यात 2 असं सुरू करण्यात आलेलं आहे। आधार योजनेच्या माध्यमातून स्वयं योजनेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना या कोणत्याही हॉस्टेलमध्ये जागा भेटत नाही त्यांना 40 ते 50 हजार रुपये देण्याचं काम सुद्धा राज्य सरकार करत आहे। पण आज गोंदिया आणि भंडारामध्ये आपण उल्लेख केला भंडाराची जागा मिळाली गोंदियाची जागा त्यात मिळालेली आहे। त्यात गोंदिया आणि भंडारामध्ये लवकरात लवकर हॉस्टेल सुरू झालं पाहिजे। आम्ही प्रत्येक डीपीडीसीमध्ये मी आणि अभिजित मंजरीजी हा विषय मांडतो आणि प्रत्येक याच्यात आम्हाला सांगण्यात येतं की राज्य शासन याच्यात निधी उपलब्ध करतं। अतुल सावेजींनी अनेक योजना सांगितल्या त्या योजना ते करतात आहे आणि चांगल्यारीत्या ते सगळं ओबीसी समाजासाठी काम करतात। कुठेतरी वित्त विभाग या सगळ्या योजनांसाठी अडथळे आणत आहे।